नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सेन्को गोल्ड लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1045.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.55% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, सेन्को गोल्ड लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी आज या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 31 जानेवारी 2025. चला आता बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,870 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.97% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 51,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, L&T टेक Q3 रिझल्ट्स कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉल्स 4% इयर ऑन इयर बेसिस टू ₹322 करोड. रेव्हेन्यू रायजेज 9%. तर मित्रांनो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने खाली येऊन 322 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 382.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.27% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड इन्व्हेस्ट ₹149.99 करोड इन लिथियम बॅटरी आर्म. तर मित्रांनो, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या लिथियम बॅटरी सबसिडरी कंपनी एक्साईड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये 149.99 कोटी रुपये म्हणजे जवळपास 150 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आणि मित्रांनो, लिथियम बॅटरी ही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये यूज होते. तर मित्रांनो, चला आता बोलूया TVS मोटर कंपनी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,253 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, TVS मोटर टॉप्स जानेवारी इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट शेअर फॉर द फर्स्ट टाईम. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जानेवारीच्या 15 दिवसांचा वाहन डेटा आला आहे. तर मित्रांनो, वाहन डेटाच्या नुसार TVS मोटरने 27.1% मार्केट शेअर ग्रॅब केला आहे. तसेच बजाज ऑटोने 24% मार्केट शेअर ग्रॅब केला आहे. तसेच ओला इलेक्ट्रिकने 18.4% मार्केट शेअर ग्रॅब केला आहे आणि मित्रांनो, एका वेळेस ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर 50%पेक्षाही जास्तीचा होता. तो आता फक्त 18.4% राहिला आहे. तर चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 372.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 66.56%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 77,000 कोटी
रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, RVNL सेक्युअर्स भारतनेट प्रोजेक्ट वर्थ ₹622.14 करोड फ्रॉम BSNL. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला BSNL कडून भारतनेट प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची किंमत आहे ₹3,622.14 कोटी रुपये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचे करंट शेअर प्राइस आहे ₹1,252 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.92%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, IRL क्वार्टर 3 रिझल्ट प्रिव्ह्यू बेटर O2C रिटेल बिझनेस टू बूस्ट अर्निंग. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे आणि त्याआधी मित्रांनो, या कंपनीचा प्रिव्ह्यू आलेला आहे. तर मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची अर्निंग त्याचा O2C आणि रिटेल बिझनेस बूस्ट करू शकतो. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.